यश मिळवलेले विभीषण लवकरच घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी राम आणि लक्ष्मण यांना त्यांच्या असंवेदनशीलतेपासून जागे करण्यासाठी त्याच्या शक्तिशाली शस्त्रप्रज्ञेचा वापर केला. भावांनी हळूहळू आपली ताकद परत मिळवली तेव्हा सुग्रीवाने काळजीपूर्वक त्यांच्या शरीरातून बाण काढले. त्याने दिव्य मंत्रांनी भरलेले विशाल नावाचे शक्तिशाली औषध लावले, ज्यामुळे त्यांची वेदना आणि थकवा कमी झाला. बाण काढून राम आणि लक्ष्मण त्यांच्या पायावर उभे राहिले आणि पुढे येणाऱ्या कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यास तयार झाले. विभीषण रामाच्या जवळ गेला, त्याचे हात आदराने जोडले गेले आणि त्याला गुन्ह्यांचा राजा कुबेराचे पवित्र पाणी दिले. हे मंत्रमुग्ध पाणी त्यांना अदृश्य प्राणी पाहण्याची शक्ती देईल असे विभीषणने स्पष्ट केले. सुग्रीव, जंबूवन, हनुमान, अंगद, मैना, द्विवेद, नीला आणि इतर अनेक माकडांसह रामकडे लक्ष्मण यांनी या पवित्र पाण्याने आपले डोळे हलवलेसे करत असताना एक उल्लेखनीय परिवर्तन घडले. त्यांचे डोळे पूर्वी त्यांना अदृश्य असलेल्या गोष्टी पाहण्यास सक्षम झाले. मंत्रमुग्ध पाण्याची शक्ती पूर्ण झाली होती. दरम्यान रावणाचा मुलगा इंद्रजित लढाई सुरू ठेवण्यासाठी उत्सुक होऊन युद्धभूमीवर परतला. त्याने आपल्या यशाबद्दल आपल्या वडिलांना माहिती दिली आणि नंतर पुन्हा लढाईत सामील झाला. त्याने स्वतःला आपल्या सैन्याच्या आघाडीवर उभे केले. विभीषणाने लक्ष्मणाला इंद्रजितच्या दिशेने मार्गदर्शन केले, जो आता लढाईसाठी उत्सुक होता. दोन्ही योद्ध्यांमध्ये एका नेत्रदीपात धनुर्युद्धात चकमक झाली. त्यांचे बाण वेगाने उडत होते आणि त्यांच्यात हाणामारी होत होती. लोखंडी चकमकीचा आवाज आणि घाम आणि रक्ताचा सुगंध यामुळे हवा भरून गेली होती. इंद्रजितने लक्ष्मणच्या शरीराला बाणांनी विंधले, जे त्याच्या शरीरातच घुसल्याचे दिसत होते. परंतु सुमित्रेच्या मुलाने अग्निमय बाणांनी प्रत्युत्तर दिले आणि इंद्रजितला बेभान होऊन क्रोधाने मारले. दोन्ही योद्ध्यांमध्ये हाणामारी सुरू राहिली आणि दोघांचाही हात वरचढ झाला नाही. मात्र लक्ष्मणाला लवकरच फायदा झाला. त्याने आपल्या प्रतिस्पर्ध्याचा पराभव करण्यासाठी अग्नीच्या ऊर्जेने आणि तेजाने भरलेल्या पंखांच्या बाणांचा वापर केला. एका बाणाने त्याने इंद्रजितचा हात त्याच्या शरीरातून तोडला, दुसऱ्या बाणाने त्याने त्याचा दुसरा हात जमिनीवर पाडला आणि तिसऱ्या बाणाने युद्धभूमीवर सूर्य मावळत होता. त्याच्या समोर उलगडत असलेल्या गोंधळावर सोनेरी चमक दाखवत होता. मार्कंडेय रावणा पाहत होता. त्याचे 10 मानेचे रूप क्रोध आणि निराशा पसरवत होते. सोने आणि रत्ने सुशोभित त्याच्या रथावर चढत होता. राक्षस राजाचे डोळे तीव्र विचाराने चमकले जेव्हा तो रामाविरुद्ध त्याच्या भयंकर योद्ध्यांच्या सैन्याचे नेतृत्व करत होता. त्यांचे सोंडे शक्तिशाली झाडांसारखे हरत होते. मेंढा निघाला, आमदा हनुमान आणि जामोन या माकडांच्या प्रमुखांनी गावनाला त्यांच्या सैन्याला तयार असलेल्या ठिकाणी वेढा घातला. त्याचा संघर्ष सुरू असताना लढाई तीव्र झाली. माकडांनी त्यांच्या शक्तिशाली चढीचा वापर करून झाडे उपटून त्यांना राक्षसांवर पाडले, पण गावन तितका सहजासहजी पराभूत होऊ शकणारा नव्हता. त्याने त्याच्या भ्रमाच्या शक्तींना बोलावले आणि त्याच्या शरीरातून शेकडो आणि हजारो राक्षस बाहेर पडले, जे दातांवर सशस्त्र होते. मात्र लढाईच्या कलेसाठी अनोळखी नव्हता. एका आकाशीय शस्त्राने त्याने या भ्रमांचा नाश केला आणि ते जमिनीवर कोसळले. रावणाने पुन्हा प्रयत्न केला. राम आणि लक्ष्मणासारखे लढवये निर्माण केले, परंतु भावाची फसवणूक झाली नाही. ते पुढे सरसावले. त्याचे धनुष्य गात राक्षसांची कथन करत होते. इंद्राचा सारथी मताली हा सूर्यासारखा चमकणाऱ्या तांबूस घोड्यासह भव्य गाडी चालवत घटनास्थळी प्रकट झाला. त्याने रामाला या दैवी वाहनाचा वापर करण्यास सांगितले, असे वचन दिले की ते त्याला रावणावर विजय मिळवून देईल. परंतु राम संशयी होता. त्याला वाटले की हा राक्षस राजाला बनवलेला आणखी एक भ्रम असू शकतो. विभीषणाने हस्तक्षेप केला आणि रामाला आश्वासन दिले की मातलीचे शब्द खरे आहेत आणि रथ स्वतः इंद्राचा आहे. खात्री पटली की राम जहाजावर चढला. त्याचे हृदय दृढ निश्चयाने भरलेले होते. तो रावलाच्या दिशेने जात असताना आकाशात एक कर्णमधुर गजना प्रतिध्वनित झाली, जणू देवच युद्धाच्या अपेक्षा पाहून आनंदित होत आहेत. 2 शत्रू पोलाद आणि आगमीच्या वेडेपणात भिडले. त्यांची हालचाल विजेच्या वेगाने होत होती आणि त्यांच्यावर झटापट होत होती. रावणाने एक भयानक भाला फेकला, जो इंद्राच्या गडगडाटासारखा दिसत होता, पण रामाने पटकन त्याच्या धारदार बाणांनी तो कापला. राक्षस राजाला हा पराक्रम पाहून आश्चर्य वाटले, परंतु तो लवकर शांत झाला. कळत न जाता रावणाने रामावर बाणांचा आणि इतर अग्नित शस्त्रांचा गडगडाट केला, जो या हल्ल्याच्या विरोधात खंबीरपणे उभा राहिला.
पण जसजशी लढाई सुरू झाली माकडे डरमुलारी. त्यांचे धैर्य राक्षस राजाच्या भ्रमाच्या क्रूरतेने हादरलेला मला माहीत होते की त्याला हे लोक संपवावे लागेल. त्याने सुवर्ण पंथ आणि सुंदर पंख असलेला बाण काढला आणि त्यात ब्रह्मास्त्र मंत्र ओतला. जेव्हा त्याने ते धनुष्य आपल्या धनुष्यावर बसवले तेव्हा स्वर्गातील देवांकडून सामूहिक आरडाओरडा झाला. रावणाच्या मोठ्या विजयानंतर राक्षसांचा दुष्ट राजा राम हा प्रख्यात नायक त्याच्या निष्ठावंत मित्रांसमवेत विजयी झाला. ज्ञानी ऋषींच्या नेतृत्वाखाली दिव्य प्राणी रामाला आदरांजली वाहण्यासाठी जमले आणि न्याय आणि नीतिमत्तेचे पुरस्कार म्हणून त्याची प्रशंसा केली. जेव्हा ते स्तोत्रे आणि नैवेद्य घेऊन रामाची पूजा करत होते तेव्हा संपूर्ण उत्सवासारखे उजळणारे आकाश आनंदात दिसत होते. 10 मानेचा राक्षस रावणाचा सर्वात भीतीदायक सेनापती पराभूत झाला होता आणि लंका आता विभीषणच्या नियंत्रणाखाली होती. दरम्यान रावणाचा एक वृद्ध आणि शहाणा सल्लागार कविंद्रजनकाची मुलगी सीतेसह लंका शहरातून त्याच्या मागे चालत बाहेर आला. मोठ्या नम्रतेने अविनयाने रामाकडे जाऊन सीतेस भेट म्हणून देऊ दिले. परंतु रावणाने सीतेच्या अपहरणाबद्दलच्या संशयापासून अजूनही सावध असलेल्या रामाने तिला स्वीकारण्यास संकोच केला. सीता दुःखाने आणि लाजाने भारावून रामाच्या पायावर पडली. जशी केळीच्या झाडाची मुळे कापली गेली होती तिचा चमकदार रंग जो काही क्षणांपूर्वी चमकला होता आता मंद झाला. जणू काही तोंडाच्या श्वासाने उडालेल्या आशात प्रतिबिंबित झाला. माकडे आणि लक्ष्मण शांत उभे होते. त्यांचे चेहरे दुःखाने घोटले होते. तेवढ्यात ब्रह्मांडाचा निर्माता ब्रह्मा त्याच्या रथावर इंद्र अग्नी वायू यम वरुण आणि सकासह इतर देवासह प्रकट झाला. त्या सर्वांनी सीतेच्या निर्दोषतेची साक्ष दिली आणि ती कोणत्याही गुन्ह्यात दोषी नसल्याचे सांगितले. पण देवाने घोषित केले, मी वाहेची देवता आहे. मी सर्व काही पाहिले आहे. मिथिलाची राजकुमारी पापरहित आहे. देवांची वचने रामाच्या हृदयाला मलमासारखी होती आणि शेवटी त्याने सीतेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार केला. त्याचे वडील दशरथ अतिशय आनंदित झाले आणि त्यांनी रामाला अयोध्येत परत येऊन राज्य करण्यासाठी आशीर्वाद दिले. जेव्हा रामाने आकाशांना निरोप दिला तेव्हा ब्रह्मदेवाने त्याला सद्गुणांचे दृढ पालन आणि सर्व शत्रूंविरुद्ध अजिंक्यपणाचे वरदान दिले. सीतेने तिचा निष्ठावान साथीदार हनुमानाला देखील एक वरदान दिले आणि जोपर्यंत रामाच्या कामगिरीचे स्मरण केले जाते तोपर्यंत त्याचे आयुष्य टिकावे अशी विनंती केली. देवांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या स्वतःच्या आनंदी अंतःकरणाने राम आणि सीता अयोध्येला परतले, जिथे लोकांनी त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले. सखरेच्या रथीने रामाची स्तुती कर म्हटले की त्याने आकाशापासून ते मानवांपर्यंत सर्व प्राण्यांचे दुःख दूर केले आहे आणि त्याचे नाव येणाऱ्या युगांपर्यंत लक्षात राहील. आकाशातील खरे आकाशात नाही शेवत असताना इंद्राचा साल्तीमताली याने कामाची पूजा केली आणि त्याला पुनर्संचित करणारा नायक म्हणून त्याची प्रशंसा केली. एका गोंधळाच्या काळात पराक्रमी सशस्त्र राजकुमार रामाने जंगलातील वनवासामुळे अकल्पनीय कष्ट सहन केले होते. त्याचा विश्वासू सल्लागार आणि मित्र मार्कंडेय त्याच्या पाठीशी उभा राहिला. त्याने सांत्वन आणि सांत्वनाचे शब्द दिले. हे माणसामधील वाघ मार्कंडेयने सुरुवात केली. तुमच्यावर जे घडले त्याबद्दल शोक करू नका. तुम्ही क्षत्रिय आहात. सामर्थ्य गाजवण्यासाठी आणि शत्रूवर विजय मिळविण्यासाठी जन्मलेला योद्धा आहात. तुमचा मार्ग शौर्य आणि सन्मानाचा आहे. तिथे युद्धाची बक्षिसे मोत आहेत. मार्कंडेयचे शब्द रामाच्या थकलेल्या आत्म्यासाठी मर्मासारखे होते. त्याने त्याचा भाऊ भीम जो त्याच्या अजय पराक्रमासाठी प्रसिद्ध होता त्याने लढलेल्या असंख्य लढायांची आठवण करून दिली. त्यांच्या भावाच्या धनंजयच्या स्मरणाने ज्याच्या नावाने शत्रूंच्या अंतकरणात भीती निर्माण झाली होती आशेची एक झलक देखील आणली. मार्कंडेय पुढे म्हणाला की इंद्र आणि असुरांच्या नेतृत्वाखालील देवांनाही तुमच्या मार्गावर चालावे लागेल. हे पराक्रमी या प्रवासात तू एकटा नाहीसराम. जेव्हा लक्षपूर्वक ऐकत होता तेव्हा मार्कंडेय त्यांच्या मित्रांनी केलेल्या महान कृत्याबद्दल बोलत होता. त्यांच्या अरविच्या शक्ती आणि कौशल्याने मद्रावतीचे वीर पुत्र युद्धभूमीवर एक प्रचंड शक्ती होते. द्रुपदाची कन्या कुसुमे या पराक्रमी योद्ध्यांच्या शौर्यामुळे दुष्ट सैन्याच्या तावडीतून मुक्त झाली होती. मार्कंडेयच्या शब्दांनी रामाच्या मनात स्पष्ट चित्रे कंगोली पराभूत आणि शक्तिहीन राजा जयद्रथ विजयाची राजकुमारी माकडे आणि अस्वलांच्या मदतीने वाचवली गेली. त्यांच्या पूर्वजांच्या विजयाच्या आठवणींनी
रामामध्ये काहीतरी खोलवर खळबळ माजवली. त्यांनी त्या काळाचा विचार केला जेव्हा राम स्वतः 10 मानेच्या राक्षसाशी लढले होते. एक अवर्णनीय क्रूर प्राणी या स्मरणाने त्यांच्या अंतःकरणात दृढनिश्चयाची लाट आणली. मार्कंडेयच्या शब्दांनी त्यांच्या आत एक ठिणगी जागृत केली होती, ज्यामुळे त्यांना आठवण झाली होती की सर्वात गरज काळातही नेहमीच आशा होतीलच. जसे रामाने भूतकाळातील गौरवाबद्दल चिंतन केले तसंच त्याचे जोख वाढू लागले. त्याने मार्कंडेयाकडे नवीन संकल्पाने पाहिले आणि ज्ञानी कशीना त्याच्या डोळ्यात बदल दिसला. राजाचे दुःख अद्याप विसरले गेले नव्हते, परंतु त्यांनी त्याला भारावून टाकले नाही. नवीन उद्देशाने राम पुन्हा एकदा मार्कंडेयाशी बोलला. त्याचा आवाज दृढ निश्चयाने भरलेला होता. दिलासाचा एक शब्द आणि त्यांची जादू चालवली होती आणि राम पुढे येणाऱ्या कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यास तयार होता. राजाचा आत्मा पुन्हा जिवंत झाला आहे हे जाणून मार्कंडेय हसला. ज्ञानी ऋषी रामाच्या खांद्यांना चौरस करत असताना पाहत होते. त्याचे डोळे तीव्र आतील प्रकाशाने जळत होते. या क्षणी मार्कंडेयाला माहित होते की राजा पूर्वीपेक्षा अधिक बळकट होईल. त्याचे हृदय एका खऱ्या युद्धाच्या धैर्याने आणि लवचिकतेने भरले जाईल. जसा सूर्य क्षितिजाच्या खाली बुडत होता तसतशी त्यावर एक उबदार नारिंगी चमक उमटत होती. प्राचीन भारताच्या राज्यक्षेत्रात अश्वपती नावाच्या एका पराक्रमी राजाने सद्गुण आणि धर्मनिष्ठेने राज्य केले. तो त्याच्या उदारतेसाठी, आत्मनियंत्रणासाठी आणि ब्राह्मणांप्रती असलेल्या भक्तीसाठी प्रसिद्ध होता. त्याच्या मतापणात तापाचे असूनही तो त्याच्या व्रतांमध्ये आणि प्रथांमध्ये ठाम राहिला. दररोज अग्नीला 10,000 भेटवस्तू अर्पण करत होता. त्याच्या उदात्त भविष्याच्या योग्य संतती मिळवण्यात ही त्याच्या अंतर्गणाची इच्छा होती. के दिवशी जेव्हा अश्वपतीने 18 वर्षे कठोर तपश्चर्या पूर्ण केली तेव्हा राजाच्या कवीच्या समर्पणाने प्रसन्न होऊन देवी सावित्री अग्निहोत्रातून बाहेर आली. ती मूर्त स्वरूपात त्याच्यासमोर प्रकट झाली आणि असे शब्द बोलली ज्यामुळे त्याच्या जीवनाचा मार्ग बदलेले. हे राजा, तुझ्या ब्रह्मचर्य प्रथामुळे, तुझ्या पवित्रतेमुळे आणि आत्मसंयमाने मी संतुष्ट आहे. तुला हवे ते वरदान मागा. अश्वपतीने नम्रपणे उत्तर दिले. माझ्या वंशासाठी योग्य असे अनेक पुत्र माझ्यासाठी जन्माला येवोत. सावित्री हसली आणि म्हणाली, सोनेबी तिने दिलेल्या कृपेमुळे पृथ्वीवर लवकरच एक महान शक्तिशाली कन्या जन्माला येईल. आणि त्या शब्दांसह ती नाहीशी झाली. राजा आनंदाने आपल्या शहरात परतला, जिथे तो त्याच्या प्रजेवर न्यायपणे राज्य करत राहिला. अनेक वर्षे उलटून गेली आणि अश्वपतीच्या ज्येष्ठ राणीने एका मुलाला जन्म दिला. पण राजाला हे फारसे माहीत नव्हते की राज्याच्या दुसऱ्या भागात एक उल्लेखनीय घटना घडत होती. माळव्याच्या राजकुमारीच्या गर्भात एक मुलगी वाढत होती. तिचे संगोपन सावित्रीच्या आशीर्वादाने झाले. जेव्हा वेळ आली तेव्हा ती कमासारखी डोळे घेऊन जन्माला आली आणि तिचे नाव तिच्या दैवी प्रेयसीवरून सावित्री कसे ठेवण्यात आले. जशी वर्षे जात गेली तसतशी राजाची मुलगी तेजस्वी कन्या बनली, जी स्वतः श्रीदेवीसारखी होती. तिचे सौंदर्य आणि ऊर्जा तिला पाहणाऱ्या सर्वांना मोहित करत होती, परंतु कोणीही तिच्या वैभवाची बरोबरी करू शकत नव्हते. तिच्या तारुण्याच्या काळात तिने कौटुंबिक देवतेच्या सन्मानार्थ पवित्र विधी केले आणि अग्नीला अर्पण केले. परिपक्वतेच्या वेळी आपल्या मुलीच्या आगमनाने आनंदित झालेल्या राजाने तिला आपल्या भेटीला बोलावले. धुवक आणि तातडीच्या मिश्रणासह तो म्हणाला, मुली, तुला दान करण्याची वेळ आली आहे. तरीही कोणीही तुला विचारत नाही. गुणांमध्ये तुझ्या बरोबरीचा पती तू स्वतः शोधतोस का? त्याने तिला 2दा जन्मलेल्या मुलांचे शब्द काळजीपूर्वक ऐकण्याची सूचना केली, ज्यामुळे तिला योग्य जोडीदार शोधण्यात मार्गदर्शन होई. भक्ती आणि कर्तव्याने भरलेल्या अंतकरणाने सावित्री तिच्या उदात्त मनुष्याच्या योग्य पतीला शोधण्यासाठी प्रवासाला लागली. सोन्याच्या रथावर सगत ती तिच्या वडिलांच्या वृद्ध सल्लागारासह राज कौशींच्या आनंददायी आश्रयस्थाना रडे गेली. तिथे तिने ज्ञानी लोकांच्या चरणांची पूजा केली आणि पवित्र प्रदेशात संपत्ती वाटून आणि 2दा जन्मलेल्या प्रमुखांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी संपूर्ण जंगलात फिरू लागली. अशा प्रकारे महाकाळाची सुरुवात झाली. राजा अश्वपती आपल्या दरबारात स्वर्गीय वशिनाथ यांच्यासमवेत बसून सजीव संभाषण करत होता. विविध पवित्र प्रदेश आणि आश्रमांना भेट देऊन नुकतेच परतलेल्या तिच्या वडिलांच्या सल्लागारास सावित्रीचे आगमन झाल्याने त्यांच्या चर्चेत व्यत्यय आला. तिच्या वडिलांना नारदासोबत बसलेले पाहून सावित्री त्यांच्या चरणी नतमस्तक झाली. आता ती विवाहाच्या वयाची असल्याने नारदाने सावित्रीला तिच्या प्रवासाबद्दल आणि तिने अद्याप लग्न का केले नाही याबद्दल विचारले. अश्वपतीने स्पष्ट केले की सावित्रीला खरोखरच योग्य पती शोधण्याच्या मोहिमेवर पाठवण्यात आले होते आणि त्याने नारदाला ऐकण्यासाठी आमंत्रित केले, कारण त्याच्या मुलीने कथा सांगितली. सावित्री बोलू लागली. तिचे शब्द एका सौम्य प्रवासासारखे वाहू लागले. ती म्हणाली, बाबा, मला राजा द्युमत्सेनाचा मुलगा राजकुमार सत्यवान मध्ये एक योग्य जोडीदार सापडला आहे.
ती म्हणाली, तो एक सद्गुणी क्षत्रिय राजा आहे, ज्याने अंध असूनही जंगलात महान व्रते आणि तपश्चर्या स्वीकारल्या आहेत. तिने तिच्या निवडलेल्या पतीचे वर्णन करताना सावित्रीचे डोळे भक्तीने चमकले. मी त्याला माझ्या अंतकरणात माझा स्वामी म्हणून स्वीकारले आहे, कारण तो माझा पती होण्यासाठी योग्य आहे. नादाची अभिव्यक्ती गंभीर झाली. अरे रे हे राजा, सावित्रीने एक मोठे पाप केले आहे. तो म्हणाला, या सत्यवानाला 1 वर्षाच्या आत मरण येणार आहे, हे तिला माहीत नाही. नारदाने स्पष्ट केले की राजकुमारचे वडील सत्य बोलले आणि त्याची आई देखील तिच्या भाषणात सत्यवादी होती. म्हणूनच ब्राह्मणांनी त्यांच्या मुलाचे नाव सत्यवान ठेवले. सुपतीने राजकुमार सत्यवानला नारदाने नमूद केलेले सर्व गुण आहेत का, असे विचारले. ऋषीने उत्तर दिले, उजेमध्ये तो सूर्यासारखा आहे, बुद्धीमध्ये बृहस्पतीसारखा, इंद्रासारखा शूल आणि पृथ्वीप्रमाणेच क्षमाशील आहे. अश्वपतीने आपल्या मुलाची आधारे ब्राह्मणांबद्दलची भक्ती आणि शारीरिक सौंदर्य याबद्दल विचारले. नारदाने सत्यवानचे वर्णन भेटवस्तू देण्यामध्ये गंतीदेवासारखी बोलल्या. सत्यवादी उदात्तते, येती आणि सुंदरते चंद्र असे केले. नारदाने आपल्या जावयाचे केलेल्या तेजस्वी वर्णनामुळे अश्वपती आश्चर्यचकित झाला. त्याने सत्यवानाच्या चारित्र्यात काही दोष आहेत का असे विचारले असता नारदाने उत्तर दिले, त्याला एक मोठा दोष आहे. या दिवसापासून 1 वर्षाच्या आत तो त्याची नश्वर गुंडाळी काढून टाकेल. अश्वपती सावित्रीवरील त्याचे प्रेम आणि वैशींच्या चेतावणीतील शब्दांच्या दरम्यान फाटला होता. सावित्री मात्र ठाम राहिली. मृत्यू फक्त एकदाच पडू शकतो. ती म्हणाली, एक मुलगी फक्त एकदा दिली जाऊ शकते आणि एक व्यक्ती फक्त एकदाच मी देतो असे म्हणू शकते. मी माझ्या पतीची निवड केली आहे, ज्याचे आयुष्य कमी किंवा दीर्घ आहे, ज्यात सद्गुण आहेत किंवा सद्गुणांचा अभाव आहे. ज्या पवित्र जंगलात ज्ञानी गोष्टी राहत असत, त्या पवित्र जंगलात राजा द्युमतसेन एक न्यायी शासक त्याच्या समर्पित पत्नीसोबत राहत असे. राजाचे जीवन साधेपणा आणि सद्गुणांसाठीच्या भक्तीमुळे चिन्हांकित होते. त्याचे राज्य हरवले होते, परंतु तो जंगलात राहतायला आत्मसंयमाची साधना करत आणि नियंत्रित जीवन जगत राहिला. एके दिवशी तो निसर्गाच्या शांततेने वेढलेल्या एका भव्यसाला वृक्षाच्या सावली बसला असताना राजा अश्वपती त्याच्या 2 जन्मलेल्या मुलांसह त्याला भेटला. राजाची मुलगी सावित्री एक सुंदर आणि कुशल तरुण स्त्री तिच्या वडिलांसोबत वनवासात राहणाऱ्या उदात्त राजकुमार सत्यवानशी लग्न करण्यासाठी निवडली गेली होती. राजा अश्वपती आनंदाने आणि कृतज्ञतेने भरून राज ऋषी द्युमसेन यांच्याकडे आदर आणि विनम्रतेने गेला. त्याने स्वतःची ओळख करून दिली आणि स्पष्ट केले की तो तरुण राजकुमाराशी लग्न करण्यासाठी आपल्या मुलीचा हात मागायला आला आहे. राजाने त्याला एक आसक, एक गाय आणि आदराचे प्रतीक असलेले अर्घ्य दिले आणि त्याच्या भेटीचा उद्देश विचारला. राजा अश्वपती मनापासून म्हणाला, हे शाहीवशी मी प्रेम आणि भक्ती घेऊन आलो आहे. माझी मुलगी मला प्रिय आहे आणि मी तिच्या आनंदाच्या शुभेच्छा देतो. सत्यवान एक उदात्त राजकुमार आहे आणि मला विश्वास आहे की त्यांच्या संयोगाने आपल्या दोन्ही कुटुंबांना समृद्धी आणि आनंद मिळेल. त्याने द्युमत्सेनाच्या करुणा आणि समानतेच्या भावनेला आवाहन केले आणि त्यांना आठवण करून दिली की ते दोघेही राजे होते, युतीसाठी पात्र होते. राजाच्या शब्दांनी प्रभावित झालेल्या द्युमत्सेनाला अश्वपतीशी युती करण्याची स्वतःची इच्छा आठवली. जरी त्याने आधी आपले राज्य गमावल्यामुळे संकोच केला होता, परंतु आता त्याला आपली इच्छा पूर्ण करण्याची संधी दिसली. त्याने उदात्तकरणाने सदा सहमती दर्शवली आणि राजा अश्वपतीचे अतिथी म्हणून स्वागत केले. त्यानंतर दोन्ही राजांनी वन आश्रमांमध्ये राहणाऱ्या 2दा जन्मलेल्या सर्व मुलांना लग्नाचे पवित्र संस्कार करण्यासाठी बोलावले. हा सोहळा मोठ्या थाटामाटात आणि वैभवाने पार पडला आणि सावित्रीला तिच्या वडिलांनी योग्य पोशाख आणि दागिने दिले. नवविवाहित जोडपे त्यांच्या घरी परतत असताना सत्यवानच्या आनंदाला सीमा उरली नव्हती. तर सावित्रीला तिचा प्रिय पती मिळाल्याने खूप आनंद झाला होता. तिने तिचा शाही पोशाख सोडला आणि साधे कपडे घातले. विनम्रतेने आणि भक्तिभावाने तिच्या सासरच्या लोकांची सेवा करण्यासाठी स्वतःला समर्पित केले. सावित्रीच्या दयाळूपणा आणि सद्गुणांनी लवकरच वन शिबिरातील प्रत्येकाची मने जिंकली. तिने तिच्या गरजांकडे लक्ष देऊन आणि तिला पोशाख आणि अलंकाराने सजून तिच्या सासूला प्रसन्न केले. तिच्या सासूला सावित्री देव म्हणून पूजत असे, ज्याने तिच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवले आणि अत्यंत आदर दर्शविला. तिच्या गोड शब्दांनी, कुशल हातांनी आणि आद्य स्वभावाने तिने तिच्या पतीचे मन जिंकले. जसं ते वन आश्रमात राहत होते, एकत्र तपश्चर्या करत होते, तसंच या जोडप्याचे प्रेम वाढतच गेले.
एका दूरच्या प्रदेशात राजा द्युमत्सेनाची कन्या सावित्री तिच्या अविचल भक्तीसाठी आणि अविचल संकल्पासाठी ओळखली जात होती. तिने दिव्यवशी नादाचे शब्द ऐकले होते, ज्या त्यांच्या संभाषणानंतर 4थ्या दिवशी तिचा पती सत्यवानच्या अकाली मृत्यूची भविष्यवाणी केली होती. या अशुभ भविष्यवाणीमुळे विचलित न होता सावित्रीने त्रिरात्र व्रत पाळण्यास सुरुवात केली आणि नशीब बदलण्याच्या हताश प्रयत्नात सलग 3 रात्री उपवास केला. ठरवलेली वेळ जसजशी जवळ येत गेली तसंच त्याच्या सूने स्वतःवर लादलेल्या तपश्चर्येबद्दल कळल्यावर राजाचे दुःख अधिकच तीव्र झाले. तो त्याच्या सिंहासनावरून उठला आणि सावित्रीकडे गेला आणि त्याने आपली चिंता व्यक्त केली. तू घेतलेली ही शपथ अत्यंत कठीण आहे. कोणासाठीही 3 रात्री एकत्र उपवास करणे कठीण आहे. पण सावित्री खंबीरपणे उभी राहिली. तिचे डोळे दृढनिश्चयाने चमकले. पित्यात्मा काळजी करण्याची गरज नाही, ती म्हणाली. मी हे काम पूर्ण करण्यासाठी माझे मन तयार केले आहे आणि चिकाटी एखाद्याची प्रतिज्ञा पूर्ण करण्याची गुरुकिल्ली आहे. आपल्या सूनच्या अविचल वचनबद्धतेमुळे राजा आश्चर्यचकित झाला. तो केवळ प्रोत्साहनपर शब्द देऊ शकत होता. असे एक शब्द जे मला म्हणायचे आहे, तुमची प्रतिज्ञा मोडू नका तर शेवटपर्यंत ते पहा. आणि म्हणून जड अंतकरणाने तो सावित्रीला उपवास करताना पाहत होता. तिचे शरीर तासारणी कमकुवत होत होते. 4थ्या दिवशी जेव्हा सूर्य उगवू लागला तेव्हा सावित्रीच्या दुःखाने नवीन उंची गाठली. तिने आदल्या रात्री वेदनेत घालवली होती. तिचे मन तिची वाट पाहत असलेल्या येणाऱ्या हाळीच्या विचारांनी धावले होते. तरीही तिने आपले व्रत मोडण्यास नकार दिला आणि त्याऐवजी स्वतः चिंतनशील केले. ज्यांनी तिला वचन देऊन आशीर्वाद दिले होते त्या तपस्वींचे शब्द स्वीकारले. तू कधीही विधवा होऊ नको. सकाळच्या सुल्याने राजदरबारावर उबदार किरणे टाकली आणि सावित्रीचे सासरे आणि सासू तिच्या जवळ आले. त्यांचे चेहरे चिंतेने भरलेले होते. ते म्हणाले, तुम्ही तुमचे व्रत पूर्ण केले आहे. आता तुमची खाण्याची वेळ आली आहे. पण सावित्रीने मान हलवली. आज रात्री सूर्यास्त होईपर्यंत मी उपवास सोडणार नाही. हा माझा संकल्प आहे आणि मी तो पूर्ण करेन. जेव्हा ती हे शब्द बोलत होती तेव्हा सत्यवान त्याच्या खोल्यातून बाहेर पडला. त्याची कुऱ्हाड त्याच्या खांद्यावर पडली होती. तो जंगलासाठी बांधला गेला होता. त्यांच्या कुटुंबाच्या बळीच्या अग्नीसाठी फळे परत आणण्याचा निर्धार केला होता. सावित्रीचे डोळे तिच्या पतीवर खेळले होते आणि दुःख आणि दृढनिश्चयाच्या मिश्रणाने तिने त्याच्या प्रवासात त्याच्यासोबत जाण्यास सांगितले. सत्यवान त्याच्या पत्नीच्या विनंतीमुळे आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला, तू यापूर्वी कधीही जंगलात गेला नाहीस. तो म्हणाला, आणि 3 रात्री उपवास केल्यानंतर तू थकलेला असशीलच. पण सावित्री ठाम उभी राहिली. तिचा आवाज स्थिर होता. मला माझ्या उपवासामुळे थकवा जाणवत नाही आणि मी तुझ्याबरोबर जाण्याचा निर्धार केला आहे. दोन्ही द्युमत्सेना यांच्या परवानगी. घनदाट जंगलात सत्यवान आणि त्याची पत्नी सावित्री फळे गोळा करण्यात आणि त्यांच्या टोपल्या भरण्यात व्यस्त होते. काम करत असताना सत्यवानला शारीरिक श्रमामुळे थकवा जाणवू लागला आणि त्याचे डोके दुखू लागले. त्याने सावित्रीकडे तक्रार केली, हे सावित्री, माझे डोके धडधडत आहे आणि मला असे वाटते की मला आगाने बाणाने चिरले जात आहे. मला वाटते की मला विश्रांतीची गरज आहे. सावित्री पटकन तिच्या पतीच्या बाजूला आली आणि त्याच्या शेजारी बसली. त्याचे डोके तिच्या मानेवर ठेवले. जेव्हा तिने त्याला धरले तेव्हा ती वेळ मोजू लागली. नादाच्या शब्दांचा विचार करू लागली. अचानक लाल पोशाखा एक व्यक्ती त्यांच्या समोर दिसली. तो उंच होता. त्याच्या डोक्यावर मुकुट होता आणि त्याचे डोळे सूर्यासारखे चमकले होते. त्याची उपस्थिती भरे आणि भीतीला दुनी होती. त्या अनोळखी व्यक्तीने स्वतःला या मृत्यूचा देव म्हणून प्रकट केले, जो सत्यवानचा जीव घेण्यासाठी आला होता. यमाच्या शक्तीने घाबरलेली सावित्री त्याच्याजवळ आदराने आली आणि विचारले, तू कोण आहेस? महान तुझा येथे का? हे तो आहे. यमाने उत्तर दिले की तो सत्यवानला घेऊन जाण्यासाठी तिथे आला होता, कारण पृथ्वीवरील त्याचा काळ संपला होता. सावित्रीने यमाला विनवणी केली आणि स्पष्ट केले की तिने मृत्यूचे दूत लोकांना घेऊन जाण्यासाठी येत असल्याचे ऐकले होते, परंतु स्वतःहून कधीच नव्हते. तिने स्वतः यम का आला असे विचारले आणि त्याने स्पष्ट केले की सत्यवान हा एक सत्वनीय माणूस होता, जो त्याच्या दूतांकडून न घेण्यास पात्र होता. यम सत्यवानाचा जीव घेण्याची तयारी करत असताना सावित्रीने हळुवारपणे आपल्या पतीचे डोके जमिनीवर ठेवले आणि यमाशी बोलण्यासाठी उभी राहिली. तिने त्याला त्याच्या हेतूबद्दल आणि तो वैयक्तिकरित्या का आला आहे याबद्दल विचारले. यमाने स्पष्ट केले की हे सत्यवानाचे गुण आणि सौंदर्य यामुळे होते आणि त्याला दोरापासून वाचवायचे होते. त्यानंतर यमाने फासात बांधलेल्या एका छोट्या व्यक्तीला सत्यवानाच्या शरीरातून बाहेर काढले. हा जीवनावश्यक सार होता.
ज्यामुळे शरीर निर्जीव आणि निस्तेज झाले. शोकात बुडालेली सावित्री यमाने आपल्या पतीला घेऊन जाताना त्याच्या मागे गेली. त्याने घरी परतण्याचा आणि अंत्यसंस्कार करण्याचा इशारा दिल्यानंतरही तिने त्याच्या मागोमाग जाण्याचा आग्रह धरला आणि सावित्रीची भक्ती, तपश्चर्या आणि बुद्धिमत्ता पाहून प्रभावित झाला. त्याने तिला 2 वरदान दिले. एक तिच्या सासूला, ज्याने आपले राज्य आणि दृष्टी गमावली होती, आणि दुसरे तिच्या पतीला 100 मुलांसाठी. प्रत्येक वरदानासह यमाने सावित्रीच्या शब्दांची प्रशंसा केली, जे शहाणपण आणि करुणेने भरलेले होते. सावित्री यमाला अनुसरत राहिली. आपल्या पतीला घेऊन जाऊ नये अशी विनवणी करत तिने स्पष्ट केले की सर्पुनी व्यक्ती सर्व प्राण्यांवर, आधी त्यांच्या शत्रूंवरही दया दाखवावी, आणि या जगातील सर्व काही सत्यवानासारखे होते. नाजूक आणि असुरक्षित सावित्रीच्या शब्दांनी प्रेरित होऊन यमाने तिला 3रे वरदान दिले. एका घनदाट जंगलात राजा धीमतसेन एका झाडावर बसला होता. त्याचे डोळे अंधारात बंद झाले होते. त्याची पत्नी शेव त्याच्या बाजूला उभी होती. तिचा चेहरा चिंतेने कोरलेला होता. कित्येक दिवस ते त्यांचा मुलगा सत्यवान याचा शोध घेत होते, जो लाकूड गोळा करण्यासाठी जंगलात गेला होता. राजाच्या अंधत्वामुळे त्यांच्या त्रासात आणखी भर पडली होती. परंतु आता जेव्हा त्याने आपली दृष्टी परत मिळवली होती, तेव्हा त्याने आपल्या मुलाला शोधण्याचा निर्धार केला होता. सूर्य मावळू लागताच धीमतसेन आणि शेव यांनी जंगलातून मार्ग काढला. सत्यवानाच्या शोधात प्रत्येक आश्रमाला आणि आश्रमाला भेट दिली. तो उत्तर देईल या आशेवर त्यांनी त्याचे नाव पुकारले. परंतु रात्र पडताच ते थकलेले आणि दुःखी होऊन त्यांच्याच आश्रमात परतले. त्यांच्याबरोबर राहणाऱ्या ब्राह्मणांच्या शहाणपणाच्या शब्दांनी वृद्ध जोडप्याचे साथपण झाले. सुवचसिक सत्यनिष्ठ ब्राह्मण म्हणाला, सावित्रीचे कठोर जीवन आणि आत्मसंयम लक्षात घेता सत्यवान जिवंत आहे, यात शंका नाही. इतर गोष्टींनी त्याच्या भावना व्यक्त केल्या. प्रत्येकाने तरुण जोडप्याच्या सौभाग्यावर विश्वास ठेवण्याची त्यांची स्वतःची कारणे सांगितली. धीमतसेनाने त्यांचे शब्द लक्षपूर्वक ऐकले आणि हळूहळू त्याच्या मनात आशेची एक किरण परत आली. पण जेव्हा त्याला शांततेची भावना जाणवू लागली, तेव्हा सावित्री आणि सत्यवान आश्रमात प्रकट झाले. त्यांचे चेहरे आनंदाने उजळले. ब्राह्मणांनी त्यांचे आसुक्याने स्वागत केले आणि धीमतसेनाचे त्याच्या मुलाबरोबर पुन्हा एकत्र आल्याबद्दल अभिनंदन केले. जेव्हा ते एकत्र बसले, तेव्हा ऋषी सत्यवानला आश्रमात परत येण्यास उशीर होण्याविषयी विचारले. त्याने स्पष्ट केले की तो जंगलात काम करत असताना झोपला होता आणि किती वेळ तो बेशुद्ध होता याची त्याला आठवण नव्हती. ब्राह्मण त्याच्या उत्तराने समाधानी झाले. परंतु गौतम एक शहाणा म्हातारा ऋषी सावित्रीकडे वळला आणि म्हणाला, तुम्हाला तुमच्या पतीच्या अचानक दृष्टीस पडण्यामागील सत्य माहीत आहे. आम्हाला तुमच्याकडून ते ऐकायचे आहे. ते तिची कथा सांगण्यास सुरुवात केली. तेव्हा सावित्रीचे डोळे चमकले. तिने स्पष्ट केले की त्या दिवशी नारदाने सत्यवानच्या मृत्यूची भविष्यवाणी कशी केली होती, परंतु ती त्याच्यापासून विभक्त होणे सहन करू शकली नाही. म्हणून तिने मृत्यूचा देव यम याची स्तुती केली आणि त्याच्या दयेची याचना केली. यमाने तिला 5 वर दिले होते. धीमतसेन त्याची दृष्टी परत मिळवेल आणि त्याचे राज्यसेवाला 100 पुत्र होतील. सावित्रीला स्वतः 100 पुत्र होतील. आणि सत्यवान 400 वर्ष जगे. सावित्रीचे शौर्य आणि तिच्या पतीप्रती असलेली भक्ती पाहून ऋषी आश्चर्यचकित झाले. त्यांनी तिची खरी देवी म्हणून स्तुती केली आणि त्यांच्या स्तुतीचे शब्द जंगलात प्रतिध्वनित झाले. ते निघण्याच्या तयारीत असताना गौतम म्हणाला, हे पवित्र स्त्री, तू तुझ्या सद्गुणाने राजघराण्याची सुटका केलीस. जसजशी रात्र उजाडायला लागली, तसंच ते आश्रम त्याच्या रहिवाशांच्या सकाळच्या संस्कारांसह जिवंत झाले. मार्कंडेय यांच्या नेतृत्वाखाली पराक्रमी ऋषी एकत्र उभे राहिले. त्यांचे डोळे सखोल भक्तीने चमकले. ते राजा धीमतसेनशी त्याची पत्नी सावित्रीने त्यांच्यावर आलेल्या आशीर्वादांबद्दल बोलत होते. तरीही त्यांचे शब्द असूनही राजाच्या शंका कायम राहिल्या. तेवढ्यात साल्वामधून लोकांचा एक मोठा गट आश्रमात पोहोचला. त्यांचे चेहरे उत्साहाने आणि समाधानाने भरलेले होते. त्यांना एका मोठ्या विजयाची बातमी कळली. ज्या शत्रूने धीमतसेनाचे सिंहासन बळकावले होते, तो त्याच्याच मंत्र्याने मारला होता. साल्वाच्या लोकांनी राजाला सांगितले की बातमी ऐकल्यावर त्याच्या प्रजेने त्याच्या मागे मोर्चा काढला आणि घोषणा केली, त्याने पाहिले किंवा नाही, तो देखील आपला राजा असेल. ते म्हणाले की ते धीमतसेनाला त्याच्या शहरात परत नेण्यासाठी आले होते आणि त्याचा गट आणि सैन्य तयार होते. त्यांचे शब्द ऐकून राजाचे डोळे मोठे झाले. तो परत येण्याची आतुरतेने वाट पाहत त्याच्या लोकांना पाहत होता आणि त्याच्या स्वतःच्या सैन्याची भव्यता बाहेर जमली होती. ऋषींनीही त्याच्याकडे भय आणि श्रद्धेच्या मिश्रणाने पाहिले. मार्कंडेय ऋषींनी जाणकार स्मित हास्याने पाहिले. आपल्या लोकांच्या भक्तीमुळे प्रभावित होऊन धीमतसेनाने आपल्या शहरात परतण्याचा निर्णय घेतला. त्याने ऋषींची पूजा केली, ज्यांनी त्याला त्या बदल्यात आशीर्वाद दिला.
राजा शेव आणि सावित्री यांच्या समवेत निघाला. जे मजबूत खांद्यांनी भरलेल्या भव्य वाहनावर स्वार झाले ते निघून जात असताना पुजाऱ्यांनी आनंदाने द्युमत्सेनाला त्याच्या सिंहासनावर बसवले. त्याचा मुलगा राजप्रतिनिधी म्हणून अनेक वर्षे ओळखली, पण सलवाच्या राज्याचे भागे वाढतच गेले. सावित्रीने शतानुशतकी शूरपुत्राला जन्म दिला. प्रत्येक जण त्यांच्या स्वतःच्या अधिकारात एक योद्धा होता. तिची कीर्ती दूरदूरपर्यंत पसरली आणि ती तिच्या कुटुंबासाठी आणि लोकांसाठी आशेचा प्रकाशस्तंभ बनली. पण एवढेच नाही, तिला एक शक्तिशाली भावना देखील होते, ज्यांचा जन्म मद्रासचा स्वामी अश्वपती याच्या पोटी मालवीकडून झाला होता. आणि म्हणून सावित्रीची कथा तिच्या सामर्थ्याचा आणि भक्तीचा पुरावा बनली. तिने स्वतःला, तिच्या आई वडिलांना आणि तिच्या सासरच्या लोकांना दयनीय अवस्थेतून मोठ्या नशिबात आणले होते. तिच्या आख्यायिकेने इतरांना प्रेरणा दिली. ज्या द्रुपदाच्या सौम्य मुलीचा समावेश होता, जी तिच्याबरोबर आश्रय घेणाऱ्यांना वाचवण्यासाठी पुढे जात असे. जेव्हा वैशंपायनाने सावित्रीची कथा सांगणे संपवले तेव्हा त्याने पांडूचा मुलगा अर्जुनाकडे नजर टाकली आणि म्हणाला, अशा प्रकारे त्या उदात्त शिकवून प्रोत्साहित होऊन तुम्ही देखील शांततेत चिंतामुक्तपणे जगू शकता. ही कथा आदराने ऐका आणि तुम्हाला आनंद, यश मिळेल आणि कधीही धोक्याचा सामना करावा लागणार नाही. त्यांच्या वनवासाच्या 13व्या वर्षाच्या दरम्यान पांडवांचा सद्गुणी राजा युधिष्ठिराने आपला विश्वासू सल्लागार लोमासाला करण्याविषयी असलेल्या तीव्र भीतीबद्दल सांगितले. लोमासाने ही चिंता या पराक्रमी देवाला सांगितली, ज्याने युधिष्ठिराला एक संदेश देऊन उत्तर दिले, तुझ्याबद्दलची ती खोलवर रुजलेली भीती जी तू कुणालाही सांगण्याचे धाडस करणार नाहीस, ती मी अर्जुन येथून निघून गेल्यानंतर उठी. या अघोषित भीतीचे स्वरूप जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेला एक शहाणा आणि न्यायी राजा धनंजय याने वैशंपायनाला युधिष्ठिरच्या भीतीमागील कथा सांगण्यास सांगितले. कर्ण आपल्या मौल्यवान कानातले सोडून देण्यास तयार होता. हे देवाचा राजा सकाला कसे कळले होते याचे वर्णन करून वैशंपायनाने आपल्या कथेची सुरुवात केली. पांडवांना लाभ देण्याच्या इच्छेने प्रेरित होऊन सक्राने स्वतः कर्णाकडून हे दागिने मारण्याचा निश्चय केला. कानातले मिळवण्याच्या उद्देशाने सक्राने ब्राह्मणाचा वेश धारण केला आणि कर्णाच्या स्वप्नामध्ये प्रकट झाला. या स्वप्नातील दृष्टिक्षेपात सूर्य तेजस्वी देवाने कर्णासमोर स्वतःला एक शहाणा आणि देव ब्राह्मण म्हणून प्रकट केले. त्याने कर्णाला भिकाऱ्याच्या वेशात असलेल्या सखेच्या खऱ्या हेतूबद्दल सावध केले. सूर्याने स्पष्ट केले की जर कर्णाने त्याचे कानातले दिले तर त्याचे आयुष्य कमी होईल आणि त्याला अकाली मृत्यू येईल. दुसरीकडे जर त्याने त्यांना सोडण्यास नकार दिला तर त्याची कीर्ती दूरदूरपर्यंत पसरेल आणि तो युद्धात अजिंक्य होईल. कर्ण त्याच्या स्वप्नातून जागे झाला. सूर्याच्या शहाणपणाच्या शब्दांनी तो खूप प्रभावित झाला. त्याने रहस्यमय ब्राह्मणाला हाक मारून त्याची खरी ओळख उघड करण्यास सांगितले. ब्राह्मणाने उत्तर दिले की तो सूर्य आहे, हजार किरणाचा देव, जो कर्णाला धार्मिकतेच्या मार्गावर मार्गदर्शन करण्यासाठी आला होता. कर्णाने सूर्याचे शब्द कोणाशीही सामायिक केले नाही, परंतु त्याऐवजी त्याने त्याला दिलेल्या सल्ल्यावर चिंतन केले. त्याच्या लक्षात आले की त्याच्या कानातले देऊन त्याचे आयुष्य खरोखरच कमी होईल, परंतु यामुळे त्याला शाश्वत प्रसिद्धी आणि कीर्ती देखील मिळेल. त्याचे वचन श्रेष्ठ ब्राह्मणांची सेवा करण्याचे आहे याची खात्री पटल्याने जेव्हा चक्र त्यांच्यासाठी भीक मागायला आला तेव्हा कर्णाने त्याचे मौल्यवान दागिने सोडण्याचा निर्णय घेतला. जेव्हा देव पृथ्वीवर घडणाऱ्या घटनांवर नजर ठेवून होते तेव्हा त्यांना माहित होते की कर्णाचे भवितव्य निश्चित झाले आहे. त्याच्या कानातले सोडून देण्याचा त्याचा संकल्प त्याला गौरव आणि बलिदानाचा मार्ग दाखवेल, परंतु एक अपरिहार्य कयामतही ठरेल. कर्ण आणि सक्र यांच्यातील संघर्षासाठी मंच तयार करण्यात आला होता. एक अशी लढाई जी केवळ पराक्रमी योद्धेचेच नव्हे तर पांडवांचे भविष्य ठरवलत्वीच्या शांततेत जसे तारे व झगमगत होते. कर्णाचा सूर्य, ज्या सूर्याच्या पवित्र उपस्थितीत कर्ण त्याच्या समोर उभा होता, त्याचे हृदय भक्तीने झगमगत होते. देवाचे शब्द कोड्या पृथ्वीवर अमृतासारखे टपकले जेव्हा त्याने कर्णाला सल्ला दिला, माझ्या मुला स्वतःला किंवा तुमच्या प्रियजनांना, तुमच्या मुलांना, पत्नींना, वडिलांना आणि आईला हानी पोहोचवेल असे काहीही कधीही करू नका. ते तुमच्यासाठी जिवंत असतानाच मौल्यवान आहे. तो उन्हाळ्याच्या दिवशी सूर्याचा आवाज हलक्या हवेचा होता. जेव्हा तो क्षुल्लक स्वरूपाच्या कीर्तीबद्दल बोलत होता. लोकांना या जगात प्रसिद्धी आणि स्वर्गात चिरस्थायी गौरवाची इच्छा असते, परंतु ते त्यासाठी आपल्या शरीराचा बळी देऊ इच्छित नाहीत. त्याने कर्णाकडे सकाळच्या सूर्यासारखे चमकणाऱ्या डोळ्यांनी पाहिले. पण हे माणसांमधील बैल,
तुझा जीव गेला तर तू अमर्याद किती इच्छितोस आहा. मी तुला चेतावणी देतो, ती तुझा जीव अजिबात संकोच न करता हिसकावून घेईल. कर्णाने सूर्याचे शब्द लक्षपूर्वक ऐकले. ज्यावेळी त्याने शहाणपणाचे चित्र विविले होते, देव पुढे म्हणाला, या जगात कुटुंब हे फक्त जिवंत लोकांसाठी सर्व काही आहे. जेव्हा आपण जिवंत असतो तेव्हा आपले पराक्रम आणि कीर्ती आपल्याला सन्मान देते, परंतु जेव्हा आपण मरतो तेव्हा सर्वात तेजस्वी वैभव देखील शून्य होते. एखाद्या निर्जीव मृतदेहाच्या भोवती फुलांच्या माळेसारखे कर्णावरील त्याच्या प्रेमाबद्दल बोलताना सूर्याच्या आवाजाने पितृत्वाच्या प्रेमाचा सूर घेतला. मी हे तुम्हाला सांगतो कारण मी तुम्हाला माझेच आणतो, आणि जे माझी पूजा करतात ते नेहमीच माझे रक्षण करतात. पुढे जाण्यापूर्वी आपले विचार गोळा कर. तो थांबला. याशिवाय या सवालमध्ये एक सखोल रहस्य आहे जे नशिबाने ठेवले आहे. पण काळजी करू नका माझ्या मुला, माझ्या शब्दांवर विश्वास ठेवा. देव बोलत असताना करूंच्या मनात सूर्याच्या सल्लामस्तीमागील सखोल अर्थ कळू लागला. सूर्याचा आवाज आणखी नम होऊ लागला, कारण त्याने त्याच्या भक्ताला अर्जुनाशी होणाऱ्या आगामी युद्धाबद्दल इशारा दिला. हे राजाच्या मुला, जेव्हा मेघगर्जना करणारा तुझ्या कानातले मागेल तेव्हा ते त्याला देऊ नकोस. त्या सुंदर कालाती घेऊन तू विशाख नक्षत्रातील चंद्रासारखा चमकतो. सूर्याचे शब्द गुरुतेच्या संकेतांनी भरलेले होते, कारण त्याने उघड केले की एखादी व्यक्ती जिवंत असताना प्रसिद्धी केवळ अर्थपूर्ण असते. म्हणून जेव्हा आकाशाचा स्वामी तुमच्या कानातले मागतो तेव्हा त्याला नकार द्या. तुम्ही तुमच्या प्रतिसादात चतुर आणि मन वळविणारे असले पाहिजे. हे पापरित व्यक्ती कर्णाला इंद्राला पराभूत करण्यासाठी त्याची बुद्धी आणि तर्कशक्ती वापरण्यास प्रोत्साहित करताना देवाचे डोळे हिऱ्यांसारखे चमकले. जेव्हा सूर्याने बोले संपवले तेव्हा कर्णाला स्वतःच्या आत एक संकल्पाची भावना जाणवली. त्याला माहित होते की देवाच्या मार्गदर्शनामुळे तो युद्धात विजयी होईल. नवीन समज घेऊन कर्णाने सूर्याच्या शब्दाचे पालन करण्याची आणि त्याच्या कानातील अनर्थांचे कोणत्याही किंमतीत संरक्षण करण्याची शपथ घेतली, कारण त्यांच्या ताब्यात असल्यामुळेच तो हरू शकला. कर्ण दिवसाच्या दिवशी सूर्य अस्त झाला होता. त्याने संपूर्ण भूप्रदेशावर एक उदार नारिंगी चमक दाखवली होती. तो आपल्या स्वामी सूर्यापुढे उभा होता. त्याचे डोळे सध्याने खाली झुकत होते. हे वैभवाच्या स्वामी, तू मला तुझ्या उपासकासाठी ओळखतोस. भक्तीने भरलेला त्याचा आवाज त्याने सुरू केला, असे काहीही नाही जे मी दानधर्मात देऊ शकत नाही. हे सुद्धा तुला माहीत आहे. कर्णीचे शब्द त्याच्या हृदयातून नदीसारखे वाहू लागले. प्रत्येक वाक्यात त्याच्या अतूट समर्पणाचा पुरावा होता. त्याने सूर्याबद्दल, त्याला वाटणाऱ्या प्रेमाबद्दल, त्याच्या स्वतःच्या कुटुंबाबद्दल आणि मित्रांबद्दल त्याच्या तुलनेत कसे वाटले याबद्दल तो बोलला. तुला माहीत आहे, हे प्रकाश निर्माता, तो म्हणाला भावनेने खथरणाऱ्या त्याच्या आवाजाने की उच्च आत्मा असलेल्या व्यक्ती त्यांच्या प्रिय उपासकांबद्दल प्रेमळ आदर बाळगतात. कर्ण बोलत असताना सूर्याचे तेजस्वी मुख अधिक उजळताना दिसत होते. त्याचे डोळे आतील अग्नीने जळत होते. तो लक्षपूर्वक ऐकत होता. त्याची अभिव्यक्ती न वाचता येत होती. जेव्हा कर्णाने काम संपवले तेव्हा देवांचा स्वामी हळू मान हलवत होता. त्याचा आवाज उन्हाळ्याच्या दिवशी मेघगर्जनेसारखा होता. हे पुत्र, मला हे सर्व माहीत आहे, तो म्हणाला. त्याचे शब्द उदारपणे टक्कत होते. आणि तरीही मी तुम्हाला सावध केले पाहिजे. अर्जुन हा सामान्य योद्धा नाही. तो देवांची शक्ती चालवतो आणि फाल्गुनीचे नशीब संतुलनात लढते. सूर्य बोलत असताना कर्णाचा चेहरा दृढ निश्चय झाला. त्याचा जबडा अवज्ञेने घट्ट पकडला गेला. देवांचा स्वामी बोलत राहिला. त्याचे शब्द अगदी तातडीचे होते. तो म्हणाला, जर तुम्ही तुमच्या कानातले गडगडाट करणाऱ्या व्यक्तीला दिले तर तुम्ही त्याच्याशी बोलून विजय मिळवायला हवा. दुसऱ्या दिवशी सूर्य सकाळच्या आकाशात दिवाण्यासारखा चमका होता. कर्ण त्याच्याजवळ परत एकदा आला. आदल्या रात्रीचे त्याचे स्वप्न सांगण्यास उत्सुक होता. कर्ण प्रत्येक तपस्वी सांगत असताना पुरुष लक्षपूर्वक ऐकत होता. त्याचे डोळे आश्चर्याने रुंद झाले होते. जेव्हा त्याने काम संपवले तेव्हा सूर्याच्या स्मिताने संपूर्ण भूप्रदेश उजळला. त्याच्यासमोर उभे असलेल्या सर्वांचे चेहरे उजळले. अगदी तसेच आहे. देवांचा स्वामी ठामपणे म्हणाला, अर्जुन तुमचा शत्रू असेल आणि फाल्गुनीचे भवितव्य अधांतरी आहे. कर्णाचे डोळे सूर्याचे शब्द ऐकून संकुचित झाले. त्याच्या मनात मूळ धरलेल्या बीजासारखी एक योजना तयार झाली. त्याला काय करावे हे माहीत होते. आकाशाच्या प्रमुखाची अचूक धार सुरक्षित का, जेणेकरून तो अर्जुन आणि फाल्गुनीला हळवू शकेल. राजा जमनेजेच्या दरबारात एक अतुलतो कुतूहल असलेला
तरुण राजकुमार त्याच्या अंतःकरणात एक ज्वलंत प्रश्न प्रज्वलित झाला होता. तो आपल्या पूजेविषयी वैशंपायनाकडे वळला आणि त्याने विचारले, मला सांगा, हे ज्ञानी कर्णापासून तेजस्वी देवतेने कोणते रहस्य लपवले होते? त्या कानातले आणि तो कवच कोणता होता आणि ते कोठून आले? राजाचे डोळे उत्सुकतेने चमकले जेव्हा त्याने आपल्या कुशीना सर्व काही उघड करण्याची विनंती केली. प्राचीन विद्या आणि बुद्धीचा तज्ज्ञ असलेल्या वैशंपायनाने त्याची कथा सुरू केली. एकेकाळी तो म्हणाला, राजा कुंती भोजासमोर महान उंचीचा आणि ऊर्जेचा एक ब्राह्मण प्रकट झाला. तो एक तपस्वी होता, ज्याने सूर्याच्या किरणांप्रमाणे वाहणारे कुणूप आणि दाढी सुशोभित केली होती. त्याचे भाषण मधासारखे गोड होते आणि त्याचे डोळे वेदांच्या सखोल समजुतीने चमकले होते. वशी एका क्षणासाठी थांबले, ज्यामुळे राजाला जिवंत प्रतिमा आत्मसात करता आली. हा ब्राह्मण वैशंपायन पुढे म्हणाला, विनम्रतेने आणि आदराने राजा कुंती भोजाकडे गेला आणि म्हणाला, मला तुमच्या घरात पाहुणे म्हणून राहायचे आहे. तुमच्याकडून भिक्षा मागायची आहे. मी तुम्हाला किंवा तुमच्या अनुयायांना नाराज करणार नाही कसे वचन देतो. ब्राह्मणाच्या शब्दांनी प्रसन्न झालेल्या राजाने त्याच्या घरी स्वागत केले आणि घोषित केले, तसे होऊ दे. आमच्या सोबत राहण्यासाठी तुमचे स्वागत आहे. त्यानंतर गोशी राजा जमेजिया याच्याकडे वळला आणि म्हणाला, याच काळात कुंती भोजने त्याची मुलगी महान सद्गुण आणि सौंदर्य असलेली तरुणी प्रीता हिच्याशी ब्राह्मणाची ओळख करून दिली. राजाने प्रीता हिला, हा एक महान तपस्वी माणूस आहे जो आमच्या आदर्शपात्र आहे. ज्याप्रमाणे तुम्ही नेहमी आपल्या वडीलधाऱ्यांकडे आणि वरिष्ठांकडे लक्ष दिले आहे, तशाच एकाग्र मनाने तुम्ही त्याच्याकडे लक्ष दिले पाहिजे. असे म्हणत ब्राह्मणाच्या गरजा आदराने पूर्ण करण्यास सांगितले. जसे वैशंपायन बोलत होते, राजा जमेजिया लक्षपूर्वक ऐकत होता. त्याचे डोळे गोशींच्या चेहऱ्यावर स्थिर होते. त्याला माहीत होते की ही कथा केवळ एक कथा नसून प्राचीन ज्ञानाची रहस्य आणि राजे ब्राह्मण आणि त्यांची प्रजा यांच्यातील संबंधांचे गुंतागुंतीचे जाळे आहे. राजा पुढे झुकला, त्याचा आवाज कुतूहलाने भरलेला. आणि प्रीताचे काय झाले? तिच्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे ती ब्राह्मणाकडे वळली का वास्तव उलगडणार आहे हे जाणून वैशंपायन हसला. हस्तिनापूरच्या वैभवशाली राजवाड्यात राणी कुंती तिचा पती राजा माद्रीचा भाऊ कुंतीभोज याच्या समोर उभी होती. तिच्या चेहऱ्यावर दृष्टी होती. ती नेहमीच ब्राह्मणांना समर्पित होती आणि आता ती पुन्हा एकदा ते सिद्ध करण्यासाठी उत्सुक होती. खोल धनुष्य घेऊन ती कुंतीभोजाला बोलू लागली, हे राजा, मी तुम्हाला वचन देतो की मी त्या आदरणीय ब्राह्मणाची एकाग्र मनाने सेवा करेन. दोनदा जन्मलेल्या लोकांची पूजा करणे हा माझा स्वभाव आहे आणि अशा परिस्थितीत मला खूप आनंद आणि समृद्धी मिळेल. कुंतीभोज त्याच्या मेहुणीच्या भक्तीमुळे प्रसन्न होऊन हसला. त्याला माहित होते की ती सत्य बोलत आहे, कारण कुंती नेहमीच ब्राह्मणांबद्दल दयाळू आणि आदरयुक्त राहिली होती. कुंती, तू सद्गुणांचे खरे मूर्त स्वरूप आहेस, तो म्हणाला. त्याचा आवाज स्तुतीने भरलेला होता. मला शंका नाही की तू अगदी विवेकी ब्राह्मणालाही प्रसन्न करशील. ते बोलत असताना राजाचे विचार त्यांच्या राजवाड्यात राहणाऱ्या ब्राह्मणाकडे वळे. त्याला माहित होते की हा माणूस एक महान विद्वान आणि वेदांचा भक्त अनुयायी आहे. राजाला हे सुनिश्चित करायचे होते की त्याला अत्यंत आदराने आणि काळजीने वागवले जावे. कुंती, तो म्हणाला, मी तुम्हाला आमच्या पाहुण्यांची सेवा करण्याचे काम सोपवतो. तुम्ही त्याच्या प्रत्येक गरजेची काळजी घेतली पाहिजे. जणू तो देवाचा आहे. कुंतीने उत्सुकतेने मान डोलावली. तिचे डोळे उत्साहाने चमकले. तिला माहित होते की तिच्यासाठी स्वतःला सिद्ध करण्याची ही एक संधी आहे. केवळ कुंतीभोजासाठीच नव्हे तर स्वतः ब्राह्मणासाठी. हे राजा, मी त्याला संतुष्ट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन. तिने वचन दिले, मी नियमितपणे त्याची वाट बघेन आणि त्याला आवश्यक असलेल्या सर्व सुखसोयींची खात्री करेल. जसे दिवस जात होते तसंच कुंतीने स्वतःला अखंड समर्पणाने ब्राह्मणाच्या सेवेसाठी समर्पित केले. ती दररोज सकाळी लवकर उठायची, सूर्य उगवण्यापूर्वी त्याचा नाश्ता तयार करण्यासाठी आणि तिला आदरांजली वाहण्यासाठी. ब्राह्मण एक दयाळू आणि सौम्य आत्मा होता, ज्याने कुंतीची भक्ती आणि दयाळूपणाचे कौतुक केले. आपल्या पाहुण्यांच्या सेवेची जबाबदारी तिने इतक्या उत्साहाने कशी स्वीकारली हे पाहून राजाने कुंतीकडे अभिमानाने पाहिले. तिला माहित होते की ती हे केवळ त्याच्यासाठीच नव्हे तर स्वतःसाठी करत आहे, जे चांगले कर्म विकसित करण्याचा आणि स्वतःचे कल्याण सुनिश्चित करण्याचा एक मार्ग आहे. आणि म्हणून तो तिच्या प्रयत्नांमध्ये तिला प्रोत्साहन देत राहिला आणि पाठिंबा देत राहिला. जसे दिवस आठवड्यांमध्ये बदलत गेले,
कुंतीचे ब्राह्मणाशी असलेले नाते अधिक दृढ होत गेले. ती त्याची शिकवण ऐकण्यात आणि त्याच्या वेदांच्या अफाट ज्ञानातून शिकण्यात सतत घालवत असे. ब्राह्मण तिच्या सहवासाबद्दल कृतज्ञ होता आणि शिकण्याच्या तिच्या उत्सुकतेचे कौतुक करत होता. कालांतराने गाजाने कुंतीच्या भक्तीचे बक्षीस म्हणून तिला त्यांच्या राजवाड्यात विशेष भूमिका देण्याचे ठरवले. त्याने तिला तुला आणि विधी पाहण्याची जबाबदारी दिली. एका छोट्याशा राज्यात ते एक शहाणा आणि पराक्रमी सम्राट आपल्या लोकांवर दयाळूपणे आणि न्यायाने राज्य करत असे. त्याची मुलगी प्रीता ही एक सुंदर आणि सौम्य मुलगी होती, जिने आपल्या कठोर व्रतासाठी आणि कठोर जीवनशैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या मोठ्या प्रतिष्ठेच्या ब्राह्मणाची सेवा करण्याची शपथ घेतली होती. ब्राह्मण ज्याचे नाव बोलले जात नव्हते तो अनेकदा अघोषितपणे कधी कधी संध्याकाळी किंवा आधी रात्रीही राज्यात येत असे. यामुळे होणारी गैरसोय असूनही प्रीता त्याचे खुलेपणाने स्वागत करीत असे. त्याला भगवत अन्नपेय आणि आरामदायी अंथरून देत असे. ती त्याच्या प्रत्येक गरजेकडे लक्ष देत असे. दिवसागणिक तिचे लक्ष कमी करण्याऐवजी वागवत असे. ब्राह्मण जेव्हा तिच्याशी कठोरपणे बोलायचा, तिच्या व्यवस्थेत दोष शोधायचा किंवा तिला कठोर शब्दांनी संबोधित करायचा, तेव्हाही प्रीता धीर धरणारी आणि निष्ठावान राहिली. ब्राह्मण कधी कधी नियत वेळ निघून गेल्यानंतर परत यायचा आणि जेव्हा अन्नाची कमतरता असते तेव्हा तो तिच्याकडून त्याची मागणी करायचा. तरीही ती सर्व काही तयार आहे असे म्हणत ते नसतानाही ते मान्य करायची. सदस्य दिवस आठवड्यांमध्ये आणि आठवडे महिन्यांमध्ये बदलत गेले तसंच प्रीतीचे ब्राह्मणाप्रती असलेले समर्पण अधिकच बळकट होत गेले. तिचे वडील कुंतीबोध दररोज सकाळी आणि संध्याकाळी तिला विचारायचे की ब्राह्मण तिच्या कामांवर समाधानी आहे का, आणि ती हसू उत्तर देत असे, खूप चांगले. आपल्या मुलीच्या भक्तीबद्दलच्या राजाच्या आनंदाला कोणतीही मर्यादा नव्हती. ब्राह्मणाला प्रीताच्या सेवेत दोष आढळण्यापूर्वी एक पूर्ण वर्ष गेले. तिच्या अविचल समर्पणामुळे आनंदित होऊन त्याने तिची स्तुती केली. हे सौम्य दासी, मी तुझ्या लक्षाने प्रसन्न आहे. हे धन्य मुलगी, तू अशी वर माग जी या जगातील पुरुषांना मिळणे कठीण आहे आणि जी मिळवणे तू या जगातील सर्व स्त्रियांपेक्षा जास्त कीर्ती मिळवू शकशील. प्रीताचा प्रतिसाद विनम्र आणि दयाळू होता. ती म्हणाली, हे वेदांमध्ये पांगत असलेल्यांपैकी प्रमुख तू आणि माझे वडील देखील माझ्यावर प्रसन्न झाला. तेव्हापासून माझ्यासाठी सर्व काही केले गेले आहे. हे ब्राह्मण, मी त्या वरदानांना आधीच मला मिळालेले मानतो. ब्राह्मण तिच्या शब्दांनी चकित झाला, परंतु नंतर त्याने तिला एक रहस्य उघड केले. तो म्हणाला, जर तुम्हाला माझ्याप्रमाणे वरदान मिळवायचे नसेल तर मग तुम्ही हा मंत्र आकाशाचे आवाहन करण्यासाठी घ्या. हा मंत्र उच्चारून तुम्ही ज्या आकाशाचे आवाहन कराल त्यापैकी कोणीही तुमच्या समोर प्रकट होईल आणि तुमच्या सामर्थ्याखाली असेल. या मंत्रामुळे सौम्य विषयात आणि गुलामाचे आज्ञाधारक वृत्ती धारण करणारी देवता तुमच्या सामर्थ्याच्या अधीन होईल. श्रापाच्या भीतीने प्रीता सुरुवातीला संकोच करत होती, परंतु अखेरीस तिने ब्राह्मणाची देणगी स्वीकारली. त्याने तिला सुरुवातीला उच्चारलेले मंत्र दिले. तिच्या खोलीतील शांत वातावरणात कुंती देवी एका समुद्र पलंगावर बसली विचारात हळवली. शहाऱ्या ब्राह्मणाने तिला दिलेल्या मंत्रांवर विचार करत असताना तिचे मन भटकत होते. तिला हे पवित्र शब्द मोठ्या आदराने आणि काळजीने देण्यात आले होते, परंतु त्यांचे खरे स्वरूप आणि शक्ती तिला अज्ञात राहिली. जेव्हा ती तिथे बसली तेव्हा तिच्या आत अचानक बदल घडून आला. आयुष्याचा हंगाम जवळ येत होता आणि कुंतीला तिच्यावर लालिरवाण्या भावना उसळू लागल्या. अविवाहित आणि अजूनही तरुण या वास्तवाचा भार तिच्यावर कफनासारखा बसला. तरीही या अशात भावनांच्या दरम्यान ती उगवत्या सौर कक्षाकडे पाहत होती. त्याचा सोनेरी प्रकाश पूर्वेकडील क्षितिज प्रकाशित करत होता. सकाळच्या सूर्याच्या सौंदर्याने मंत्रमुग्ध झालेल्या कुंतीचे डोळे त्याच्या तेजस्वी रूपावर खिळलेले होते. सौर कक्षा तिच्या अस्तित्वाचे आकर्षण करत होती आणि जेव्हा तिचे पाहत होती तेव्हा तिच्यात एक आश्चर्यकारक परिवर्तन घडले. तिला आकाशीय दृष्टीची देणगी देण्यात आली, ज्यामुळे तिला नवे आणि सखोल मार्गाने जगाचे आकलन करता आले. जेव्हा तिने सूर्याच्या वैभवाकडे खोलवर नजर टाकली तेव्हा कुंतीला स्वतः सूर्यदेव तिच्या समोर उभा असलेला दिसला. त्याचे दैवी रूप चमकदार सोन्यासारखे चमकले, जे मौल्यवान रत्नासारखे चमकणाऱ्या भव्य कानातलेने सुशोभित होते. देवाच्या पराक्रमी भाऊ आणि मानेवर शंखासारख्या रेषांनी चिन्हांकित केल्याने त्याच्या दैवी स्वभावाबद्दल कोणतीही शंका उरली नाही. सूर्य हसला. त्याचा प्रकाश कुंतीजवळ पोहोचताच सर्व दिशांना चमकला. सौम्य धनुष्याने त्याने तिच्यावरचे तिचे सामर्थ्य मान्य केले. तिने उच्चारलेल्या मंत्रांचे सामर्थ्य मान्य केले. देवाचे शब्द मधुर आणि मधुर होते.
हे सौम्य कन्या, मी तुझ्या आव्हानाचे पालन करण्यासाठी तुझ्याकडे आलो आहे. मी तुझ्या इच्छेनुसार आहे. मी तुझ्यासाठी काय करावे मला सांगा, आणि मी तुझी इच्छा पूर्ण करेन. कुंतीची प्रतिक्रिया भीती आणि लाज यांचे मिश्रण होती. तिला माहीत होते की तिच्या कृतींचे परिणाम आहेत आणि देवाच्या शब्दांना वजन आहे. थरथरच्या आवाजात तिने सूर्याला त्याच्या स्वतःच्या राज्यात परतण्याची विनंती केली आणि स्पष्ट केले की तिचे आवाहन केवळ कुतूहलातून झाले आहे. तथापि सूर्य इतक्या सहजतेने विचलित होणार नाही. त्याने कुंतीला सांगितले की तो तिच्याशी एकरूप होण्याच्या त्याच्या इच्छेने प्रेरित होऊन एक उद्देश घेऊन आला आहे. देवाच्या शब्दांमध्ये मन वळवण्याचा आणि धमकावण्याचा देखील अंतर्प्रवाह होता. त्याने कुंतीला इशारा दिला की जर तिने त्याला नकार दिला तर त्याचे परिणाम भयंकर असतील, केवळ तिच्यासाठीच नव्हे तर तिच्या वडिलांसाठी आणि तिला मंत्र देणाऱ्या ज्ञानी ब्राह्मणासाठी देखील. सूर्य बोलत असताना कुंतीने आकाशात जमलेली दिव्य सभा बघण्यासाठी वरच्या दिशेने नजर फिरवली. देव तिच्याकडे उपहासात्मक स्मिताशाने उभे होते. देवाची दुर्दशा पाहून त्यांचे डोळे आनंदाने भरले होते. तेव्हाच कुंतीला तिच्या सामर्थ्याची खरी व्याप्ती आणि त्यासोबत येणाऱ्या जबाबदारीची जाणीव झाली. तर अंतःकरणाने उन्हाळ्याच्या दिवसाच्या कडक उन्हात राजा कुंतीभोवती सुंदर मुलगी कुंती पराक्रमी सूर्यदेव सूर्याशी समोरासमोर दिसली. तिची उदात्त शब्द आणि गोड विनवणी असूनही ती त्याला त्याच्या हेतूंपासून रोखू शकली नाही. त्याच्या शापाच्या भीतीने कुंतीने तिच्या कृतीच्या परिणामांवर चिंतन केले. तिचे निष्पाप वडील आणि ब्राह्मण सूर्याच्या क्रोधापासून कसे वाचतील याचा सखोल विचार केला. जेव्हा ती विचार करत होती तेव्हा तिच्या मनात पूर्ण गोंधळ माजला आणि ती विचारात हरवली. जर तिने सूर्याची आज्ञा पाळली तर तिच्या मित्रांकडून तिची निंदा होईल अशी भीती होती, आणि जर तिने त्याची आज्ञा पाळली नाही तर त्याच्या शापाची तितकीच भीती होती. तेव्हा कुंती भीतीने खचरली. मग ती म्हणाली, तिचा आवाज अगदी कुजबुजीत, हे देवा, माझे वडील आणि आई आणि मित्र अजूनही जिवंत आहेत, म्हणून माझ्याकडून हे कर्तव्याचे उल्लंघन होऊ नये. तिचे शब्द लालाळूपणे होते आणि तिला तिच्या कृतींच्या परिणामांची भीती होती. सूर्य मात्र कुंतीवर दयाळूपणे हसला. त्याने स्पष्ट केले की कुमारी तिच्या इच्छा निवडण्यासाठी स्वतंत्र आहे आणि त्याचे हेतू शुद्ध आहेत. मला संतुष्ट केल्यानंतर तू कुमारी राहशील. तो म्हणाला, आणि तुझा मुलगा पराक्रमी आणि सुप्रसिद्ध होईल. देवाचे शब्द दयाळूपणे भरलेले आहेत हे तिच्या लक्षात येतात. कुंतीची भीती कमी होऊ लागली. तिच्या मनात अजूनही भीतीची भावना असताना कुंतीने सूर्याकडे एक अंतिम वरदान मागितले. तिला तिच्या मुलाला अमृत या देवांच्या अमृतापासून बनवलेल्या आकाशीय कवचाने सजवावे असे वाटत होते. सूर्याने तिला होकार दिला आणि तिला आश्वासन दिले की त्याचे मूल पराक्रमी आणि मजबूत असेल. कानातले आणि दैवी सारापासून बनवलेला पत्राचा कोट असेल. जसा कुंतीचा संकल्प बळकट होत गेला तसंच तिने सूर्याच्या विनंतीला संमती दिली. त्यानंतर देवाने तिला नागीवर स्पर्श केला. योगशक्तीच्या माध्यमातून आपल्या ऊर्जेने तिला ओतले. त्या क्षणी कुंतीला स्वतःला एखाद्या वादळाने तिच्यावर झेपावल्याचे जाणवले. ती तिच्या झोपेपासून वंचित होऊन तिच्या पलंगावर पडली. सूर्य निघण्याच्या तयारीत असताना तो बेशुद्ध झालेल्या कुंतीला आश्वासाचे शब्द बोलला, तू एका मुलाला जन्म दे जो सर्व शस्त्रास्त्र चालवणाऱ्यामध्ये अग्रगण्य ठरेल. तो म्हणाला, त्याच वेळी तू कुमारी राहशील. त्या शेवटच्या शब्दांसह सूर्य हलक्या हवेत नाहीसा झाला. जेव्हा कुंतीला भान आले तेव्हा तिच्या मनात आश्चर्य आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. तिला माहित होते की तिला स्वतः सूर्यदेवाने त्याच्या मुलाला जन्म देण्यासाठी निवडले आहे आणि त्यांची संतती एक पराक्रमी योद्धा असेल. आणि म्हणून एका नवीन हेतूच्या भावनेने कुंती तिच्या अंतरुणावर परत पडली. तिचे हृदय आशा आणि अपेक्षांनी भरलेले होते. प्रकाशाच्या पंधरवड्याच्या पहिल्या दिवशी वर्षाच्या 10व्या महिन्यात प्रीताने एका मुलाला जन्म दिला, जो इतका धैर्य होता की तो ताऱ्यांच्या स्वामीसारखा दिसत होता. मुलीचे मित्र तिच्या स्थितीबद्दल अनभिज्ञ होते आणि तिने ते काळजीपूर्वक त्यांच्यापासून लपवून ठेवले. कुमारीला नियुक्त केलेल्या सदनिकांमध्ये एकांतात राहत होती. फक्त तिच्या परिचारिकेला सत्य माहीत होते. जसे दिवस जात होते तसंच प्रीताचे पोट वाढत गेले आणि देवतेच्या आशीर्वादाने तिने एका मुलाला जन्म दिला, जो त्याच्या वडिलांचे सार दैवी सूर्य साकारत होता. मुलाला मेळीच्या कोटमध्ये गुंडाळण्यात आले होते. चमकदार कानातले सुशोभित केले होते आणि त्याचे डोळे सिंहासारखे आणि खांदे बैलासारखे मजबूत होते. तिच्या चेहऱ्यावरून अश्रू वाहू लागले आणि प्रीता तिच्या परिचारिकेशी सल्लामसलत करू लागली.
आणि बाळाला मूठ चादरी आणि महाग उशीच्या रांगेत असलेल्या विकर बॉक्समध्ये ठेवले. तिने ते मेणाने बंद केले आणि एका भरघोस आवरणात गुंडाळले. जल अंतकरणाने तिने ती टोपली अश्व नदीकडे नेली, तिच्या पाण्यात पाठवली. संतती जन्म देणाऱ्या अविवाहित मुलीला अयोग्य मानले जात होते. याची जाणीव असूनही प्रीताचे तिच्या मुलावरील प्रेम सर्व चिंतांवर मात करत होते. ती रडत असताना कुंतीने आपल्या मुलासाठी आशा आणि संरक्षणाचे शब्द उच्चारले. प्रिय व्यती, जिथे जिथे तुम्ही फिरता, जमिनीवर, पाण्यात किंवा आकाशीय प्रदेशात, नशीब तुमचे असो. तुमचे मार्ग नेहमीच शुभ असो आणि तुमच्या मार्गात कोणताही अडथळा उभा राहू नये. ज्यांना तुमची भेट होते त्यांची अंतकरणे तुमच्याबद्दलच्या शत्रुत्वापासून मुक्त असो. तिने पाण्याचा स्वामी वरून आला. आपल्या मुलाचे त्याच्या प्रवासात संरक्षण करण्याची विनंती केली. सूर्य, दैवी पिता, सर्वत्र त्याची काळजी घ्या. आणि आदित्य वासुरुद्र, साध्या विश्वदेव मरुत आणि इंद्राला त्यांच्या सुकांवर असलेले मुख्य बिंदू त्याचे नेहमीच संरक्षण कर. जेव्हा कुंतीचे शब्द रात्रीच्या हवेत ओसरू लागले तेव्हा तिने हळुवारपणे टोपली अश्वाच्या पाण्यावर ठेवली. जरी तिचे हृदय उत्कंठेने दुखत होते तरी तिला माहीत होते की तिचे रहस्य तिच्या वडिलांपासून आणि जगापासून लपवणे सर्वात चांगले आहे. रात्रीच्या अंदाजात टोपली नदीत टाकताना पैचारिका देखील रडली. या प्रवाहांनी अश्वापासून चामानुतीपर्यंत, नंतर यमुनेला आणि शेवटी गंगेला तरंगणारा विकर बक्स खालच्या दिशेने वाहून नेला. तो लाटांवर सरकत असताना आतला मुलगा जिवंत राहिला. त्याच्या मेचा कोट अमृताने बनवलेल्या कानातले आणि नियतीच्या अर्ध्या देशाने टिकून राहिलेल्या प्रवाहामुळे अखेरीस टोपली सुद्धा जमातीच्या एका सदस्याच्या अधिपत्याखाली असलेल्या चंपा शहरात आली. तेथे मुलगा लपून बसला होता, त्याच्या नशिबाची वाट पाहत होता. आणि ज्या दिवशी तो बाहेर येईल तो दिवस स्वतः दिवे सूर्यासारखा मजबूत आणि तेजस्वी होता. गंगा नदीच्या शात पाण्यावर सूर्य मावळत होता. त्याच्या पृष्ठभागावर एक उन्हाळ नारिंगी चमक येत होती. येथे धृतराष्ट्राचा साथी आणि जवळचा मित्र अधिरथ आपली पत्नी गादालो स्नान करण्यासाठी आणि पवित्र नदीला आदरांजली वाहण्यासाठी आला होता. तिच्या अतुलनीय सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नदीला नेहमीच मुलाची इच्छा होती, परंतु नशीब त्यांच्यावर दयाळू नव्हते. जेव्हा ते नदीच्या काठावर उभे होते तेव्हा राधाचे डोळे पाणी कणकत दैवी चिन्हाचा शोध घेत होते. अचानक किनाऱ्यालगतच्या लाटांच्या हलक्या लाटांमुळे त्यांचे लक्ष वेधले गेले. मौल्यवान कवचांनी सुशोभित आणि हानीपासून बचाव करण्यास सक्षम असलेली छोटी पेटी त्यांच्या दिशेने वाहू लागली. कुतूहलाने अधिरथाने काळजीपूर्वक ती पेटी बाहेर काढली आणि त्यांनी एकत्रितपणे त्यातील सामग्रीची तपासणी केली. आज त्यांना सोनेरी कवचाने चमकणारे ते भव्य अर्भक आढळले. त्याचा चेहरा अलौकिक सौंदर्याने चमकला होता. जेव्हा राधाने मुलाकडे पाहिले तेव्हा तिचे डोळे आश्चर्याने रुंदावले. ही देवांची देणी असावी. ती आश्चर्याने किंचाळली. तिचा आवाज भीतीने भरलेला होता. अधिरथाच्या डोळ्यांनी तिचे प्रतिबिंब काढले आणि तो धुणनिश्चयाने बोलला, मी जन्मल्यापासून मी असा चमत्कार कधीच पाहिला नाही. हे मूल नक्कीच आकाशीय जन्माचे आहे. राधाने बाळाला आपल्या भावपाशात घेतले आणि जेव्हा ते आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होते तेव्हा अधिरथाने घोषित केले, या मुलाचे नाव वासुसेन ठेवले जाईल, कारण तो सकाळच्या सूर्यासारखा चमकतोच जशी वर्षे जात गेली तसंच वासुसेन राधाच्या प्रेमदेखीखाली बळकट आणि सामर्थ्यवान होत गेले. त्याला स्वतः अधिरथाकडून युद्धकलेचे प्रशिक्षण देण्यात आले, ज्याला नंतर त्याला इतर मुले झाली. परंतु हे स्पष्ट होते की वासुसेन हा सामान्य मुलगा नव्हता. त्याचे युद्धातील पराक्रम आणि त्याच्या अतुलनीय सौंदर्याने त्याला इतरांपेक्षा वेगळे केले. आपल्या मुलाचा ठावठिकाणा माहीत नसलेली पिता तिने अनेक वर्षापूर्वी सोडून दिलेल्या कर्ण या मुलाचे कोणतेही चिन्ह शोधण्यासाठी हेरांना पाठवली होती आणि त्यामुळे त्यांना आढळले की वासुसेन अंगामध्ये एका रथीचा मोठा मुलगा म्हणून मोठा होत आहे. त्याची कीर्ती लवकर दूरदूरपर्यंत पसरली आणि तो वंश म्हणून ओळखला जाऊ लागला. जसजसे वासुसेन परिपक्व होत गेले तसंच ते अधिरथाच्या आशीर्वादाने हस्तिनापुराला गेले. आपल्याकडून युद्धाची कला शिकण्यासाठी प्रसिद्ध गुरु द्रोणाला शोधत होते. येथेच त्यांची धृतराष्ट्रांचा मोठा मुलगा दुर्योधन याच्याशी मैत्री झाली आणि ते दोघे अनेकदा युद्धाच्या डावपेचाबद्दल उत्साही संभाषणात गुंतलेल्या असत. द्रोणांच्या मार्गदर्शनाखाली कर्ण हा चारही प्रकारच्या शस्त्रांवर प्रभुत्व मिळवणारा एक विलक्षण माणूस असल्याचे सिद्ध झाले. धनुष्यावरील त्याच्या पराक्रमाने त्याला खूप प्रसिद्धी मिळवून दिली आणि दुर्योधनाशी असलेल्या त्याच्या मैत्रीमुळे त्यांचे बंध आणखी दृढ झाले.
परंतु या नवीन मैत्रीच्या दरम्यान कर्वीच्या अंतःकरणात एक गुपित होते. खरे तर तो द्रोणांचा पुत्र होता. एका शाळेत जंगलात अधिराजाचा मुलगा कर्णासमोर एक रहस्यमय ब्राह्मण प्रकट झाला. कर्णाकडे पाहताना ब्राह्मणाचे डोळे अलौकिक तीव्रतेने